सध्याच्या नवीन स्टॅटिस्टिक्सनुसार आता ज्या पूर्वी आम्हाला एन्क्वायरीज यायच्या त्या आता सध्या लहान मुलांच्या संदर्भातल्या एन्क्वायरीज खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. त्याची काही कारणं आहेत की लहान मुलं इतक्या लवकर वयात, इतक्या कमी वयात व्यसनाकडे का आकर्षित होत आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याचं एक कारण महत्त्वाचं म्हणजे की मोबाईल आणि आभासी विश्व. या मोबाईलमध्ये रील बघत असताना किंवा जे काही इतर लोक आपल्या आयुष्याचं वर्णन ज्या पद्धतीने करतात, कोणाकडे स्पोर्ट्स कार आहे, कोणी अमुक अमुक पैसा कमवतोय, कोणी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मार्फत लाखो पैसे कमवतोय, अशा प्रकारचं एक आभासी रील्स बघत असताना मुलांना आयुष्याच्या बाबतीमध्ये स्ट्रगल म्हणजे नेमकं काय या गोष्टीची कल्पना नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं लाईफ जगणं हेच खरं लाईफ आहे अशा प्रकारची एक कल्पना त्यांच्या मनामध्ये येते. त्याच्यामुळे ते त्यांचं लाईफ त्या पद्धतीने करायला बघतात. पण त्यासाठी लागणारा पैसा किंवा त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी या वारंवार ते मन उपलब्ध न झाल्यामुळे ते आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे जगता येईल यासाठी त्या व्यसनाच्या माध्यमांकडे वळतात. मैत्रीच्या एकंदरीत जी संगत त्यांना जी मिळते ती संगत त्यांना बऱ्याचदा त्या गोष्टीकडे घेऊन जाते. आणि थर्ड थिंग की बाबा कौटुंबिक विश्वामध्ये ना काय होतं की पालकांचा एक प्रेम एक लिमिटपर्यंत त्याला कारणीभूत आहे की पालक असा विचार करतात की जे काही आनंद किंवा जे काही आयुष्यातल्या सुखसोयी ज्या आम्हाला उपलब्ध झाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना उपलब्ध व्हाव्या यासाठी त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडल्या त्या गोष्टी ते पूर्ण करायला जातात. आणि त्या पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्यांना ही गोष्ट समजत नाही आहे की एक्झॅक्टली मुलांना त्या गोष्टीसाठी स्ट्रगल काय. ती वस्तू तर मिळाली पण त्या वस्तूची एक्झॅक्टली व्हॅल्यू काय आहे, किंमत काय आहे, किंवा ही वस्तू मिळवण्यासाठी इतर लोकांना स्ट्रगल करावा लागतो या संदर्भामधली कल्पना नसल्यामुळे मुलांचं आयुष्याच्या बाबतीतलं जे मत असतं ते एकदमच सोयीर अशा स्वरूपाचं असतं. आणि आपलं आयुष्य हे अशाच प्रकारे इझिली आपण पुढे नेऊ शकतो. आणि ज्या वेळेला जसं जसं पुढे गेल्यानंतर अपयशाचा सामना कधी न झाल्यामुळे जेव्हा केव्हा अपयशाचा सामना होतो त्यावेळेला ते सबस्टन्सच त्यांना प्रत्येक वेळेला आपलं असं वाटतं इतर कुठल्याही व्यक्तींपेक्षा किंवा कुटुंबापेक्षा किंवा ह्या गोष्टीमध्ये मदत घेण्यापेक्षा माझ्या व्यसनामध्येच मी या गोष्टीचा मार्ग शोधू शकतो. आज ह्या प्रकारची एक चुकीची संकल्पना त्यांच्यामध्ये डेव्हलप होते. त्याच्यामुळेच आजची परिस्थिती समाजामध्ये ही आहे की मॅक्झिमम कंडिशन्समध्ये ह्याचा स्प्रेड खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि ती चिंताग्रस्त परिस्थिती आहे. त्यावर सर्व समाजाने मिळून, कुटुंबाने मिळून, शाळांनी मिळून यावर काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.